लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये बंडखोरीच्या राजकीय ड्राम्यानंतर आता हॉटेल पॉलिटिक्सची एंट्री झाली आहे। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे हे आज नाशिकमधील मतदारांना घेऊन ठाण्याकडे रवाना झाले आहेत। नाशिक महानगरपालिकेसह जिल्ह्यातील विविध नगर परिषदा आणि नगरपंचायतींचे सदस्य हे या निवडणुकीतील महत्त्वाचे मतदार आहेत। या सर्व मतदारांना पुढील 4 दिवसांसाठी ठाण्यात मुक्कामासाठी नेण्यात येत आहे। निवडणुकीपूर्वी मतदारांमध्ये कोणतीही फूट पडू नये यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकारावर राजकीय प्रतिक्रिया उमटत असून याबाबत उपमहापौर विलास शिंदे यांनी आपली भूमिका मांडली आहे। किरण सर थोडं मागे आहे ना, 17 ठिकाणी किरण सर 17 पैकी 6 ठिकाणी आमचे महायुतीचे 6 उमेदवार आणि उरलेल्या 11 ठिकाणी सुद्धा हे महायुतीचे उमेदवार ठिकाणी निवडून आहेत। परंतु असं असताना नाशिकचं जर बाबतीत सांगायचं झालं तर नाशिकची ही जागा शिवसेनेला सोडली असल्या कारणाने या ठिकाणी महायुतीचे शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाचे 350च्या वर त्या ठिकाणी मतदार आहेत। आणि आपण जर बघितलं असेल तर ही सुद्धा निवडणूक बिनविरोध होता राहिलेली आहे। आणि पक्ष शिस्तीला, पक्ष आदेशाला मानणारे आम्ही सर्व शिवसैनिक आहोत, सर्व पक्षाचे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत। आणि आजपर्यंत हे काम करत असताना पक्ष शिस्त काय असते आणि पक्षाचं आदेशाचं पालन काय असतं यामध्ये सांगायची गरज नाही, जागृत करायचं काहीच कारण नाही। परंतु या 2 दिवसामध्ये ही निवडणूक जर बिनविरोध झाली असती तर पाटीलला आम्हाला 2 दिवसापूर्वी मिळाला आहे। त्याच्यामुळे निवडणूक प्रक्रिया होणारच आहे, बॅलेट पेपरची ते नावं असणारच आहे। आणि त्याच्यामुळे मतदान करताना मतदान प्रक्रिया ही कशी राबवावी त्याचं एक प्रशिक्षण सुद्धा त्या ठिकाणी या शिबिरामध्ये होणार आहे। आणि त्याचबरोबर जवळजवळ नाशिक शहर, नाशिकच्या ग्रामीण नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, यांचे सर्व नगरसेवक, महापौर, नगर अध्यक्ष एक चांगल्या पद्धतीचं सिंहासाच्या माध्यमातून सर्वच जण एकत्र येऊन चांगला विचार विनिमय होऊन शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चर्चा सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।